हाय यूट्यूब फॅमिली. हाय माझा रविवारचा आता ब्लॉग. आधी भांडे घासले आता रविवारशिवाय मला केस धुवायला मिळत नाही. डोक्यामध्ये एवढा डॅन्ड्रफ झालाय ना मला, हे इथं टक्कल पडून राहिलं दिसतंय ना ह्या डॅन्ड्रफमुळे. तर आता आयुर्वेदिक दवाखान्यामध्ये दाखवलं मी, तर हे वाला तेल दिलं मला लावायला. जास्त महाग नाही आहे, कितीला आहे 285ला आहे डॅनो. पण रिझल्ट मला चांगला वाटत आहे, कारण की असं म्हणजे डॅन्ड्रफ नाही आहे आता, म्हणजे खूप कमी झाला. एवढा डॅन्ड्रफ होता की असे पूर्ण पोपडेच निघत होते. आणि खूप लावलंय काही, मी खूप सारं लावलं. लिंबू पण लावून पाहिलं, दही लावलं. कोणी म्हणे दह्यानं जाते, लिंबानं जाते. तर आता हे तेल लावून ठेवतो 1-2 तास, मग नंतर हेअर वॉश करून घेतो. तोपर्यंत आता दळण निवडते. गहू आहे, गहू गाळायचे आता. मग नंतर आहे टोपलंभर कपडे. आज तुम्हाला माझा संडेचा ब्लॉग दाखवतो स्पेशल. कोणते कामं राहते मला, एकच दिवस ऑफ राहते. तर देवाचे भांडे आहे, गहू आहे निवडायचे, कपडे आहे माझ्या ड्युटीचे आहे, मुलाचे 2 ड्रेस आहे, तर मध्ये 4 आठवडे भरायचे आहे. सकाळी मला वेळच नाही मिळत धुवायला. खूपच थंडी आहे रे देवा इकडे. आता जास्त थंडी पडू राहिली. आता पण थंडी नाही लागली, आता थंडी लागते. तर आता मी गेली आज मार्केटात नाही, सगळे कामं झाले. मग 4:30-5 वाजता मार्केटात गेली, भाजीपाला घेऊन आली. मग हप्ताभर पाहणे लागत भाजीचं. माझे आणले टमाटर, त्याच्यात आहे 1.5 किलो टमाटर, म्हणजे 2 हप्ते मला आरामशीर चालते. काय करतं बाबा, जशी परिस्थिती आली तसं माणसाले दिवस काढा लागते. थंडी लागत आहे. माझ्या घरात तरी या लाईटाचा उजेड खूप कमी आहे. लाईटचा उजेडच नाही. जिकडे इकडे कॅमेरा फिरवा, तिकडे कॅमेरा द्या. कपडे आमच्या तर वर तसं अजून वाढले नाही, वेळानं धुतले ना. हे आहे आता टमाटर, इथंच टाकून येता येतो. ह्या काय म्हणते तुमच्याकडे मला माहीत नाही काय शेंगा म्हणते, आमच्याकडे वालाच्या शेंगा म्हणते विदर्भात. म्हणजे प्रत्येक वेगवेगळे गावचे वेगवेगळे म्हणते. आता आमची ते एमपीतली होती माझी मैत्रीण आहे, ते कशाची कायची तरी शेंग म्हणते, सेमीची शेंग म्हणते. तर थंडीच खूप लागत आहे. चहा पहिली आल्याबरोबर बाजार घेऊन आली ना. आता सांबार 10 रुपयात एवढी मोठी गड्डी दिली, पण हा सांबार 10 रुपयात एवढं सांग देते. नाही तर प्रत्येकाचे दिवस येते. हाच सांबार कधी 10 रुपयाचा नाही देत, 20 रुपयाचा किंवा 10चा थोडसाच देते. आता 10 रुपयाची एवढी मोठी गड्डी दिली. हे 10 रुपयाची एवढी गड्डी पालक. फुलकोबी अर्धा किलो फुलकोबी. आणखी हलवा बनवासाठी गाजर. मग थंडीच खूप लागून राहिली. आणि वाटाण्याच्या शेंगा, याला मटर पण म्हणते आणि वाटाणे पण म्हणते. माझे फेवरेट आहे. त्या वाफवलेल्या किंवा कढईत टाकून तेल टाकून असे वाफवते ना, छान लागते खायला. कच्चे खातो मी. म्हणजे रुद्राला बिलकुल नाही आवडते वाटा. आणि तुरीच्या शेंगा तर सध्या निघायचे ना, शेतातल्या शेंगा निघायच्या आहे गावरानी. त्या शेंगा निघायच्या आहे ना,
त्याच्यामुळं विकत आणून खावं लागते आता. त्याचा त्याचे मी दाणे काढत बसतो का ते सकाळच्या भाजीची सोय लावून ठेवावं लागते अजून सकाळीच उठून. मग एवढं सकाळी होत नाही येतं एक त्याचे दाणे काढणं. आणखी राहिलं दाखवायचं. आणखी काय थोडं मी याच्यामध्ये काय आहे त्याच्यात आहे मेथी महाग म्हणजे 10 रुपयाची औषध जोडी दिली आहे छोटीशी. आणि 10 रुपयाची हे हिरवे पालीची कांदे आणि 10 रुपयाचं आलं पण म्हणते आणि अद्रकही म्हणते. आणि हे 10 रुपयाचे लिंबू. एवढाच सर्व भाजीपाला आता म्हणजे भरून ठेवायला. असं आहे. कसा दिवस जाते दिवसभर कामात माहिती नाही पडत. लाईन गेली देवा. आता काय करू. जवळचा दिवा चालू आहे फक्त दिसते काय ते.